शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आश्वासन हे या अर्थसंकल्पात पूर्ण केलेलं आहे आणि 2 लाखापर्यंतची कर्जमाफी ही आम्ही जाहीर केलेली आहे। नियमित कर्ज भरणारे जे आहेत त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आम्ही केला आहे। या व्यतिरिक्त शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याकरता 10 ते 15 पिकांची एकात्मिक मूल्य साखळी तयार करणं असेल, शेतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून जी काही त्या ठिकाणी आपलं लागत मूल्य आहे, उत्पादन खर्च आहे, तो 25% कमी आणायचा आणि उत्पादकता वाढवायची, या दृष्टीने बऱ्याच उपाययोजना या अर्थसंकल्पात आम्ही सांगितलेल्या आहेत। ॲग्रीस्टॅक आणि महाविस्तार हे जे 2 आपले प्लॅटफॉर्म तयार झालेले आहेत, यामुळे एआय अडॉप्शन करता सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला देखील अतिशय सोपं झालंय, कारण त्याला येईल त्या भाषेमध्ये तो प्रश्न विचारू शकेल, त्याला त्याचं उत्तर मिळेल। नुसता फोटो टाकला तरी देखील पिकाची परिस्थिती काय आहे, कीड येण्याची काय संभावना आहे, त्याकरता काय उपाययोजना केली पाहिजे, हे अतिशय प्रिसिशन पद्धतीनं शेतकऱ्याला कळू शकेल। कुठल्याही एक्सपर्टची आवश्यकता शेतकऱ्याला भासणार नाही, अशा पद्धतीनं आपण याची रचना केली आहे। 30 लाख शेतकरी आज त्याचा उपयोग करतायत, तो आपल्याला सर्व शेतकऱ्यांपर्यंत घेऊन जायचा आहे। मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीचं काम देखील अतिशय वेगानं चाललंय। जवळपास 4000 मेगावॅट आपण आता त्या ठिकाणी काम पूर्ण केलं आणि याच वर्षी अजून 10,000 मेगावॅट, म्हणजे 13 ते 14,000 मेगावॅट पर्यंत यावर्षी आपण पोहोचू आणि मग आपण सर्व शेतकऱ्यांना दिवसा वीज ही त्या ठिकाणी देऊ शकू। एक अजून महत्त्वाचा निर्णय जो अर्थसंकल्पात आम्ही घेतलाय तो म्हणजे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान हे आतापर्यंत केवळ शेतकऱ्यांना लागू होतं, आता ते शेतमजुरांनाही लागू करण्याचा निर्णय हा आपल्या सरकारच्या वतीने घेतलेला आहे। सिंचनाच्या क्षेत्रातही अनेक अत्यंत भरीव अशा प्रकारच्या गोष्टी आज आपण या माध्यमातून सांगितलेल्या आहेत आणि विशेषतः सगळ्या क्षेत्रामध्ये डिजिटायझेशन आणि एआयचा उपयोग हा करण्याचा आपला प्रयत्न आहे, जेणेकरून खर्च योग्य पद्धतीने होईल आणि परिणाम देखील मोजता येतील, अशा पद्धतीने आपण हे काम करतो। आणि यात विशेषतः जागतिक बँकेच्या सहकार्याने जी आपली छोटी शहर आहेत, नगरपालिकांची शहर आहेत, या शहरांमध्ये जवळपास 6,000 कोटी रुपये खर्च करून मलनिस्सारणाच्या योजना आणि सांडपाण्यावर प्रक्रिया याचं काम आपण हातामध्ये घेतलेलं आहे। टप्प्याटप्प्याने 100% कव्हरेज हे आपल्याला त्याचं करायचं आहे, त्याची योजना आपण जाहीर केलेली आहे। आणि त्यासोबत इतर नदीजोड प्रकल्पांच्या सोबत सगळ्यात महत्त्वाचा जो काही आपण या ठिकाणी सांगली कोल्हापूरचा जो प्रकल्प केलाय, त्यात त्या दोन्ही शहरातले पुराची समस्या तर समाप्त होईलच, पण हे सगळं पुराचं पाणी पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाकडे आपण वळवतो आहोत। त्याकरता आपल्याला जागतिक बँकेने पैसे दिलेले आहेत, त्यामुळे सिंचनाच्या क्षेत्रातही खूप भरीव काम, मग ते आपल्याला म्हणजे नळगंगा वैनगंगा जी आपली योजना आहे ती योजना असेल किंवा इतर योजनांच्या माध्यमातून आपण हे करतोय। विशेषतः महिलांच्या संदर्भात आपण जी माझी लाडकी बहीण योजना सुरू केली होती, तर अनेकांनी अर्थसंकल्पापूर्वी या योजनेचं काय होणार, ही सुरू राहणार की बंद होणार, अशा चर्चा केल्या होत्या। पण योजना आम्ही सुरू ठेवलेली आहे, ती आम्ही सुरू ठेवणार आहोत आणि त्याकरता सगळं आवश्यक तो निधी आपण दिलेला आहे। शेतकऱ्यांच्या मोफत वीज करता देखील आतापर्यंत 32,000 कोटी खर्च केले आहेत, यावर्षी 20,000 कोटी अजून आपण खर्च करतो आणि ती योजना देखील आपण सुरू ठेवणार आहोत। राज्यात आतापर्यंत 37 लाख लखपती दिदी आपण केले आहेत, यावर्षी 25 लाख आपल्या बहिणींना लखपती दिदी करण्याचा आपला प्रयत्न आहे। युवांच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती आहे की एज्युसिटीची आपण स्थापना केलेली आहे। तर 5 युनिव्हर्सिटीज तिथे आल्या आहेत, अजून 7 युनिव्हर्सिटीज येणार आहेत।
1,00,000 मुलं हे त्या ठिकाणी शिकू शकतील अशा पद्धतीची याची रचना आहे. आणि या सगळ्या युनिव्हर्सिटीज QS रँकिंग मधल्या पहिल्या 500च्या आतल्या युनिव्हर्सिटीज आता तर 100च्या आतल्याच आलेल्या आहेत आपल्याकडे. आणि साधारणपणे या सगळ्या युनिव्हर्सिटीज मध्ये एलिजिबल असलेली जी आपली मुलं आहेत 100 पैकी 8च मुलं शिकू शकतात. खर्चामुळे शिकू शकत नाही, विजामुळे शिकू शकत नाही. आता त्यांची कॅम्पसेस आल्यामुळे आपल्या मुलांना त्या ठिकाणी शिकता येईल आणि परदेशात त्याच युनिव्हर्सिटीत जे शिक्षण ते घेतात त्याच्या 1/4 पैशामध्ये त्यांना या ठिकाणी शिकता येईल अशा पद्धतीची ही आंतरराष्ट्रीय स्तराची व्यवस्था आपण केलेली आहे. आणि देणार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं की युवांकरता एक मोठा त्याचा फायदा होईल. 75,000 अजून नोकऱ्या देण्याचा आपण निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि खेळांच्या संदर्भात देखील मिशन लक्षवेध याचा उल्लेख मी केलाय. सांस्कृतिक वारशाच्या संदर्भात छत्रपती शिवरायांचे जे काही युनेस्कोचे 12 किल्ले आहेत त्यांचं जतन संवर्धन असेल किंवा इतरही ज्या काही महत्वाच्या घोषणा आहेत त्या घोषणा आपण यामध्ये केल्या आहेत. मी पुन्हा सांगून जास्त वेळ त्यामध्ये घेणार नाही. हे वर्ष विशेषतः आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुलेंचं 200व जयंती वर्ष आहे. संत गाडगे बाबांचं 150व जयंती वर्ष आहे. आणि त्यासोबत 14 तळ्याचा जो सत्याग्रह झाला त्यालाही 100 वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून समता आणि समरसता वर्ष म्हणून त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळी कामं करण्याचा निर्णय आपण घेतलाय. अनुसूचित जातीकरता अनुसूचित जमातीकरता देखील आपण वाढीव तरतूद यामध्ये केलेली आहे. विशेषतः जी आपण स्वयंची योजना चालवतो त्याच्यामध्ये म्हणजे ज्यांना हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळत नाही त्यांना आपण निर्वाह भत्ता देतो. या निर्वाह भत्त्यामध्येही भरीव वाढ ही आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत. कारण आपण 2017 साली हा सुरू केला, त्यानंतर तो आपण काही रिवाईज केला नव्हता, त्यामुळे तोही आपण भरीव पद्धतीने वाढवतो. आणि आपण बिरसा नावाची एक योजना सुरू करतो ज्यामध्ये आदिवासी मुलांचे स्टार्टअप्स हे आपण त्या बिरसाच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्याला प्राधान्य जे आहे ते देणार आहोत. आता आपण जर बघितलं तर विशेषतः मला या गोष्टीचा आनंद आहे की पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये अनेक आपण अनाउन्समेंट या ठिकाणी केल्या आहेत. पण 1000 पर्यंतची जी गावं आहेत लोकसंख्येची, अर्थात 2011ची लोकसंख्या आपण पकडली आहे कारण तोच आता बेस आहे आपल्याकडे, अशी सगळी गावं ही कॉन्क्रीटच्या 12 रोडनी जोडायची असा कार्यक्रम आपण हाती घेतलाय. पहिल्या टप्प्यात 4,500 कोटी रुपये वर्ल्ड बँकेने आपल्याला त्याकरता दिले आहेत. आणि टप्प्याटप्प्याने सगळी गावं आपण त्या ठिकाणी जोडणार आहोत. यासोबत बाकीही आपण जी महत्वाची त्या ठिकाणी रस्ते आहेत त्या रस्त्यांचा एक कार्यक्रम हा आपण घोषित केला आहे. मेट्रोच्या संदर्भातली सगळी माहिती दिलेली आहे. आणि महाराष्ट्रातले सगळे रस्ते चांगले व्हावे याकरता आपण एक कार्यक्रम हातामध्ये घेतलाय. उद्योगांच्या संदर्भात देखील सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे. एक महत्वाची चा प्रयत्न आपला आहे की महाराष्ट्रामध्ये जर आपल्याला 33% वनाच्छादन तयार करायचं असेल, जो आपण असं म्हणतो की सस्टेनेबिलिटी करता 33% वनाच्छादन असलं पाहिजे. आज महाराष्ट्रामध्ये 21 ते 23% ते आहे. आणि ते जर करायचं असेल तर आपल्याकडे वन आणि वनेतर वृक्ष जे आहेत याची संख्या जवळपास 225 कोटींनी वाढवावी लागेल. आणि म्हणून आपण 300 कोटी वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे.
पुढच्या 7 वर्षात आपण हा कार्यक्रम पूर्ण करू. पण हा कार्यक्रम आखत असताना त्यातनं रोजगार निर्मिती पण झाली पाहिजे, पर्यावरणाचाही नीट त्याच्यात समतोल राहिला पाहिजे. याकरता अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीनं एकेका ॲग्रो क्लायमॅटिक झोनचा विचार करून, सर्वात कमी वृक्षाच्छादन कुठे आहे त्याचा विचार करून, तिथे किती करता येईल, कुठे जंगल वाढवता येईल, कुठे जंगलेतर करता येईल, असं एक मोठं मिशन हे आपण हातामध्ये घेतलेलं आहे. विशेषतः यावर्षी एक बाब चिंताजनक आहे. अनेक आता हवामान अंदाज असं सांगतायत की अल निनोचं वर्ष असेल, त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती तयार होईल आणि यावर्षी पाऊस कमी पडेल अशा प्रकारचा अंदाज आहे. त्या दृष्टीनेही आत्तापासून तयारी करून या आपत्तीचं जेवढं जास्तीत जास्त सौम्यीकरण करता येईल, आपत्ती तर काही टाळता येणार नाही, पण त्याचं सौम्यीकरण कसं करता येईल, मग वैरण विकास असेल, पिण्याचं पाणी राखून ठेवणं असेल, जलसंधारणाचं काम असेल, ही सर्व कामं आपण त्या ठिकाणी हातामध्ये घेणार आहोत. सुशासन आणि गतिमानता, सुरक्षा या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या आहेत. एक गोष्ट मला सांगताना आनंद वाटतो की आपण याही वर्षी महाराष्ट्राला अर्थव्यवस्थेच्या सगळ्या निकषांवर आपलं जे राजकोषीय उत्तरदायित्व विधेयक आहे त्याच्या निकषाप्रमाणे ठेवू शकलो. मी विशेषतः ज्याचा उल्लेख केला आणि हा अर्थसंकल्प मी स्वर्गीय अजितदादांना समर्पित केला आहे. अजितदादांनी सातत्याने ही जी काही आर्थिक शिस्त आहे ती पाळली आहे आणि त्याचा देखील आपल्याला मोठा फायदा झालेला आहे. आणि म्हणून नियमानुसार 3% आत फिस्कल डेफिसिट असलं पाहिजे. ते 3% आत 2.7% आपलं आहे. आपलं जे रेव्हेन्यू डेफिसिट आहे, महसुली तूट, ती 1% आत असली पाहिजे. ती 1% आत आपण ठेवलेली आहे. त्यामुळे या दोन्ही मानकांवर आणि आपलं जे कर्ज आहे ते 25% आत असलं पाहिजे, तेही 18.5% आपण ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये 1% अजून वाढ आपल्याला जी दिसते, जी आम्ही सेपरेट दाखवली आहे, ते कर्ज केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकार भरणार आहे. ते आपल्याला भरावं लागत नाही, ते आपलं दायित्व नाही आहे, पण ते त्यांनी आपल्याला दिलं असल्यामुळे आपल्या बॅलन्स शीटवर आपल्याला दाखवावं लागतं. असं जवळपास 90,000 कोटीचं ते कर्ज आहे की जे आपल्याला भरायचं नाही, जे केंद्राला भरायचं आहे. त्यामुळे कर्जाच्या संदर्भातही महाराष्ट्राने जी काही आपलं डेट जीडीपी रेशिओ आहे तो रेशिओ उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी राखलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर यावर्षी आपण जी भांडवली गुंतवणूक आहे त्या भांडवली खर्चामध्ये 21% वाढ केली आहे. 21% भांडवली खर्च आपला वाढलाय. 93,000 कोटीवरनं 1,12,000 कोटीपर्यंत आपला हा गेलेला आहे. आणि ही वाढ याकरता महत्वाची आहे की खूप काळ आपण 30,000 ते 40,000 कोटी रुपये भांडवली खर्च करत होतो. तो मागच्या काळात वाढवत 75,000 कोटी रुपयांपर्यंत नेला, 90,000 कोटी रुपयापर्यंत नेला आणि आता 1,00,000 कोटीच्या पलीकडे भांडवली खर्च नेण्यात आपल्याला यश मिळालेलं आहे. आपल्याला कल्पना आहे की आपल्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा दर देखील केंद्र सरकारपेक्षा यावर्षी जास्त आहे. केंद्रीय अर्थव्यवस्था 7.3% वाढली आहे, आपली 7.9% त्या ठिकाणी वाढली आणि आपला नॉमिनल ग्रोथ रेट हा तर 10%च्या वर त्या ठिकाणी पाहायला मिळतो आहे. विशेषतः आपण याहीपेक्षा जास्त आपला ग्रोथ रेट राहिला असता, पण कृषीच्या संकटामुळे, पावसामुळे, भरपूर पाऊस पडला त्यामुळे कृषीचा जो आपला विकास दर आहे तो कमी झाल्यामुळे तो 7-8% अपेक्षित होता, तो 3-3.5% झाल्यामुळे त्याचा एक थोडासा फटका हा आपल्यावर पडलेला आहे. एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे, सहज एक स्टॅटिस्टिक्स म्हणून सांगतो की आता जी आपली अर्थव्यवस्था आहे ही $566 बिलियन म्हणजे 51 लाख कोटी रुपयाची आपली अर्थव्यवस्था आहे. आणि आपण जर
जगात विचार केला तर जगाच्या देशांमध्ये फक्त 29 देश महाराष्ट्रापेक्षा जास्त मोठी अर्थव्यवस्थेचे आहेत. आता महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ऑस्ट्रिया, थायलंड, नॉर्वे, फिलिपाईन्स, व्हिएतनाम, बांगलादेश यांच्यापेक्षा मोठी झालेली आहे. आपण राष्ट्रात महाराष्ट्र आहोत, पण महाराष्ट्र जर हे राष्ट्र राहिलं असतं तर जगाच्या अर्थव्यवस्थेतली 30वी अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र राहिलं असतं. आणि मला हा विश्वास आहे की याच गतीनं आपण वाढत राहिलो तर देशातली पहिली $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था ही महाराष्ट्र बनेल. त्याकडे आपली वाटचाल चांगल्या पद्धतीने चाललेली आहे. खरं आहे की स्ट्रेस पुष्कळ आहेत, पण आम्ही तरी हा निर्णय घेतला कुठल्या योजना बंद करायच्या नाहीत. उलट वेगवेगळ्या पद्धतीनं साधन संपत्ती त्या ठिकाणी एकत्रित करून भांडवली गुंतवणूक ही वाढवत न्यायची, कारण त्यातनं आपली क्षमता निर्माण होते. ती क्षमता निर्माण करण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आम्ही केलेलं आहे. आणि हा अर्थसंकल्प तयार करताना आमच्या अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांसोबतच दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांची मला फार मदत झाली. आमच्या राज्यमंत्र्यांनी देखील त्या संदर्भात अतिशय महत्त्वाची भूमिका त्या ठिकाणी केली. आणि म्हणून मी आमच्या अर्थ विभागाचं, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आणि आमच्या राज्यमंत्र्यांचे देखील आभार मानतो. धन्यवाद. जरा थोडं यांचं बोलणं झालं की अरे 1 मिनिट बोलतो ना. ओपनिंग तर उद्या बाबा, थांबा ना एवढी आहे ना. सांग. घोषणा केली ना खरं म्हणजे आज अर्थसंकल्प मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांनी सादर केलेला आहे. आजच्या या पत्रकार परिषदेला उपस्थित मुख्यमंत्री महोदय आहेत, आपल्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई आहेत, राज्यमंत्री आहेत, बावनकुळे आहेत, ओपी आमचा प्रमुख. त्याशिवाय काय चालणार नाही. आणि सर्व पत्रकार मित्रांनो, खरं म्हणजे आजचा हा अर्थसंकल्प आपले उपमुख्यमंत्री आणि आमचे सहकारी अजितदादांच्या दुःखद निधनानंतर पहिला अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पावर देखील दुःखाचं सावट आहेच. आणि मागे देखील अधिवेशनाच्या पत्रकार परिषदेमध्ये सुरुवातीच्या त्यांची आठवण काढली. मुख्यमंत्री महोदयांनी देखील आम्ही आणि अर्थसंकल्प मांडण्यामध्ये देखील त्यांचा विक्रम होता. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. आणि मी त्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की मुख्यमंत्री देवेंद्रजी अर्थसंकल्प मांडतील अर्थमंत्री म्हणून, आणि ते अतिशय अर्थशास्त्रज्ञ, अर्थतज्ञ बोललो होते, कारण त्यांना राज्याच्या आर्थिक घडीची नीट ओळख आहे. त्यांनी बजेटवर पुस्तकावर लिहिले ना, बजेट म्हणून म्हणालो अर्थसंकल्प कसा असावा, कसा वाचावा आणि कसा समजावा. पूर्ण वाचलं. पीएचडी झाली आपण. आणि आमची पीएचडी नको तर खरं म्हणजे देवेंद्रजींनी आज अर्थसंकल्प जो मांडला त्याच्यामधून त्यांची अभ्यासपूर्ती, एक विजन असलेला अर्थमंत्री, दूरदृष्टी असलेला अर्थमंत्री त्यांच्यातला आपल्याला दिसलेला आहे. आणि म्हणून मी देवेंद्रजींचं देखील मनापासून मी
स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि आजचा अर्थसंकल्प आपला एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे वाटचाल करणारा हा अर्थसंकल्प आहे. आणि नुसती वाटचाल नाही तर खंबीरपणे वाटचाल करणार आहे. आजच्या बजेट मधून आपण पाहिलेलं आहे की मी त्या सगळ्या डिटेल मध्ये जाणार नाही, परंतु अनेक प्रकल्प आपण घेतलेत. काही लोकांना वाटलं होतं की आता काय अर्थसंकल्प असणार, लाडक्या बहिणी योजनेमध्ये पैसे खर्च झाले, इतर योजनांमध्ये पैसे खर्च झाले, आता योजना बंद होणार, मग कामं कशी होणार. परंतु जे प्रकल्प घेतले त्या प्रकल्पांमध्ये मी जाणार नाही, परंतु हे प्रकल्प जे आहेत, रस्ते आहेत, यामध्ये मेट्रोचं जाळं आहे, रेल्वेचं जाळं आहे, जलमार्ग आहेत आणि अगदी ग्रामीण भागात देखील रस्त्यांचं जाळं निर्माण व्हावं याचं बारीक सारीक लक्ष देऊन 1000 गावांच्या 1000 लोकसंख्येच्या गावात देखील कॉन्क्रीटचे रस्ते असावेत, अशा प्रकारचे अगदी शहरी भागाबरोबर ग्रामीण भागाचा देखील विकास झाला पाहिजे, हा दृष्टिकोन ठेवून या ठिकाणी हा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे रस्त्यांचं जाळं, मेट्रोचं जाळं, रेल्वेचं जाळं आणि त्याचबरोबर ही काही कनेक्टिव्हिटी आहे, इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे प्रमुख म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, पायाभूत सुविधांवर भर दिलेला आहे. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे भांडवली खर्चाची काही वाढ झालेली आहे. या पायाभूत सुविधा आवश्यक आहेत राज्याला, आणि म्हणून ज्या राज्याच्या पायाभूत सुविधांवर खर्च जास्त असतो, इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च जास्त असतो, त्या राज्याची प्रगती पहिल्या क्रमांकावर असते. आणि म्हणून जवळपास 8 ते 10 लाख कोटीची कामं आपल्या राज्यामध्ये चालू आहेत. मला वाटतं देशातले पहिलं राज्य आहे की इन्फ्रा प्रोजेक्ट जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त सुरू आहे. समृद्धी वगैरे जर आपण पाहिलंय, अटल सेतू वगैरे, कोस्टल सगळ्या गोष्टी आपण पाहतोय. आणि देखील आपण रस्ते पुढचे करतोय, मुख्यमंत्री मोदयांनी त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे पायाभूत सुविधांचं जाळं निर्माण करण्यावर भर दिलेला आहे. आणि त्याला वेगवेगळे मॉडेल देखील आम्ही अवलंबलेले आहेत, आणि त्या माध्यमातून या पायाभूत सुविधांची कामं होतील. त्यात मगाशी मुख्यमंत्री महोदयांनी बजेट वाचताना देखील त्याच्यामध्ये सगळ्या प्रकल्पांची माहिती दिलेली आहे. म्हणजे अगदी मुंबई विमानतळापासून नवीन मुंबई विमानतळात मेट्रोने जोडणं असेल, त्याचबरोबर इकडून आपलं वाढवण पर्यंत कनेक्टिव्हिटी देणं असेल, ती नाशिक पर्यंत वाढवणं असेल, समृद्धीला जोडणं असेल, अशा अनेक मगाशी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. मी त्या डिटेलमध्ये काही जाऊ इच्छित नाही, पण खऱ्या अर्थाने आज विरोधकांना वाटत होतं की हे सगळं योजना सुरू आहे, त्यातल्या योजना बंद होतील, मग प्रकल्प कसे होतील, परंतु ही सगळी कसरत आम्ही केलेली आहे. आणि म्हणूनच मी मगाशी सांगितलं की मुख्यमंत्री महोदयांनी सादर केलेला अर्थसंकल्प जो आहे हा एक विजनरी आणि विकसित महाराष्ट्र 2047 कडे खंबीरपणे वाटचाल करणार आहे. जसं आदरणीय देशाचे प्रधानमंत्री विकसित भारत 2047चं स्वप्न आणि संकल्प घेऊन पुढे चालले, त्याला महाराष्ट्रातून मोठं योगदान आहे, मिळणार आहे. $5 ट्रिलियन जे काही प्रधानमंत्री महोदयांचा जो गोल आहे, आमचा महाराष्ट्राचा $1 ट्रिलियन गोल आहे. पण मी त्याही पेक्षा सांगू इच्छितो की नीती आयोग जेव्हा इकडे आला, त्यांनी जेव्हा बैठक घेतली त्यावेळेस सांगितलं $1 ट्रिलियन नाही, $1.5 ट्रिलियन फक्त मुंबई आणि MMR मध्ये पोटेन्शियल आहे. आणि त्यामुळे सगळ्यात जास्ती योगदान महाराष्ट्राचं आपल्या विकसित भारत 2047 मध्ये विकसित महाराष्ट्र 2047च्या रूपाने होणार. आणि म्हणूनच मी मुख्यमंत्री महोदयांचं मगाशी अभिनंदन केलं. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी कधी करणार, कर्जमाफी कधी करणार असं विरोधक बोलत होते.
आणि त्यावेळेस निवडणुका होत्या, मुख्यमंत्री मी होतो, देवेंद्रजी आणि अजितदादा आमची टीम होती. आणि त्यावेळेस आम्ही घोषणा केली, लाडकी बहीण योजना तर सुरूच होती आणि शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली. तेव्हा कर्जमाफी कधी करणार, कर्जमाफी कधी करणार, लाडक्या बहीण योजनेचे पैसे कधी, हे तर पैसे सुरू आहेत. पण आम्ही सांगितलं होतं योग्य वेळी कर्जमाफी होणार. आणि आजच्या बजेटमध्ये मुख्यमंत्री महोदयांनी ती घोषणा करून योग्य वेळ सिद्ध केलेली आहे. त्यामुळे आता विरोधकांना काय बोलायला संधी आम्ही ठेवलेली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हेही सांगितल्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांनी कधी बंद होणार नाही आणि ती कायम सुरू राहणार. शेतकऱ्यांची कर्जमाफी देखील जे सांगितलंय आपलं 2025 सप्टेंबर पर्यंत 2 लाखापर्यंत जी कर्जमाफी करायची आहे आणि त्याचबरोबर नियमित कर्ज भरणारे जे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देतो तेही आम्ही देणार. आपल्याला आठवण म्हणून मी सांगतो, महाविकास आघाडीने हे 50,000 रुपये इन्सेंटिव्ह देणार म्हणून घोषणा केली होती, पण त्यांनी दिले नाही, महायुतीने दिले. महायुतीने आम्ही दिले ते. त्यामुळे हे आता जे निर्णय झालेला आहे तो निर्णय होणार आहे. म्हणजे आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो, याचा प्रत्यय आजच्या बजेट मधून आलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारे आम्ही नाही. जी वचननाम्यामध्ये आम्ही वचनं दिलेली आहेत ती पूर्ण करणार आणि त्याचा प्रत्यय जो आहे आजच्या देवेंद्रजींच्या अर्थसंकल्पातून या महाराष्ट्राने पाहिलेला आहे. आणि म्हणून हे दोन विषय सगळ्यात महत्वाचे, लाडकी बहीण योजना झाली आणि सावत्र भावाने कितीही कोर्टबाजी केली तरी सुद्धा आमच्या लाडक्या बहिणींच्या मागे आम्ही सगळे भाऊ, आता तर आमची ताई पण आली आहे इकडे, आम्ही खंबीरपणे उभे राहणार आहोत आणि सुरूच राहणार आहे. आणि जे आम्ही आश्वासन दिलेलं आहे ते आता विचारत होते 2100 रुपये कधी देणार, तेही आम्ही सांगतो की योग्य वेळी तेही देणार. आम्ही कधी मागे फिरणार नाही. बजेटच्या जे तुम्हाला सांग योग्य वेळी, आज योग्य वेळ पाहिलं तुम्ही, त्या बोलत नाही आम्ही खाली, फक्त बोलत नाही, आम्ही करतो. आणि त्यामुळे मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देईन की बळीराजाच्या मागे खंबीरपणे महायुती सरकार उभं राहिलेलं आहे. आम्ही नेहमी भाषणात सांगायचो, कर्जमाफी असो, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर ज्या सुरू केलेल्या योजना कधी बंद होणार नाही. आणि आम्ही हेही सांगायचो, शासनाच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा बळीराजाचा आहे आणि तो आज सिद्ध करून या ठिकाणी महायुती सरकारने दाखवलेला आहे. त्याचबरोबर आपल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांची जन्मशताब्दी वर्ष आहे. मुख्यमंत्री महोदयांनी तेही सांगितलं की पहिला टप्पा झालाय, दुसरा टप्पा जो आहे तो लवकरच पूर्ण होईल, त्यालाही कुठे काही कमी पडणार नाही. आणि त्याचबरोबर जन्मशताब्दी वर्षानिमित्त या ठिकाणी शासन आपल्या दारी जसं आम्ही घेऊन गेलो तसं आरोग्य आपल्या दारी किंबहुना इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना देखील मुख्यमंत्री महोदय विस्तारपूर्वक ते उत्तरामध्ये सांगणार आहे. आणि त्यामुळे ही एक प्रकारची हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली, श्रद्धांजली आहे. त्यामुळे त्यांना जे जे आवडायचं, म्हणजे 40 लाख मोफत घरं देण्याचा निर्णय तोही आम्ही त्याच्यामध्ये घेतोय. आणि त्यामुळे हाही एक मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि आज खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती आहे आणि बळीराजावर प्रेम करणारा छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावता कामा नये असं म्हणणारे आमचे छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या तिथीप्रमाणे जयंतीच्या दिवशी आपण हा निर्णय घेतलाय. त्यामुळे हे खरं म्हणजे त्यांना मानाचा मुजरा आहे. आणि मी मुख्यमंत्र्यांना यासाठी आणखी धन्यवाद देईन की आमच्या गावाकडचा वासोटा किल्ला आहे, त्या वासोटा किल्ल्यामध्ये शिवाजी महाराज आपले मोगलांचे कैदी लोक ठेवायचे, कारण फार जंगल आहे, वाघ अस्वल सगळं आहे, त्यामुळे कैदी बाहेर आला की तो गेलाच. आणि म्हणून त्या वासोटा किल्ल्याला देखील रोपवेच्या माध्यमातून पर्यटन वाढवण्याचं काम, त्या पर्यटकांना त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वासोटा किल्ल्यापर्यंत पोहोचता आलं पाहिजे
यासाठी देखील रोपवे देखील या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. अशी अनेक कामं या ठिकाणी निसर्गोपचार केंद्र मी तर दरेक गावात जातोच. इतरांनी पण आलं पाहिजे. तुमचा पत्रकारांचा ताणतणाव कमी करण्यासाठी तुम्हालाही आणि तुम्हाला घेऊन जाऊ. तुम्हाला नक्की आवडेल ते, पण तुम्हाला म्हणजे त्या सेंटर मध्ये राहावं लागेल. रात्री बाहेर पडता कामा नये. येईल ना. अरे बाबा, माझा मुलगा डॉक्टर आहे. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. पण तुमचं करणार नाही म्हणा. छोट मोठं ऑपरेशन म्हणजे कुणाला कधी होऊ नये, आजार होऊ नये. कोविड मध्ये नाही का आपण एक दुसऱ्याला मदत केली नाही का? मोदीजींनी तर देशातल्याच नाही विदेशातल्या लोकांना पण कोविडची वॅक्सिन देण्याचं काम केलं. म्हणून आज बघा देशभरामध्ये त्यांचं नाव आहे ना. म्हणजे संकट काळामध्ये मोदीजीने ते करून दाखवलं. आणि म्हणून संकट काळात महायुती सरकार बरोबर पोहोचतं. संकट कुठलंही असू द्या, आपत्ती असू द्या. त्यामुळे गमतीचा भाग जाऊ द्या. पण मी आपल्याला सांगतो की या सर्व योजना ज्या आहेत त्याच्याबद्दल सविस्तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलंय. आम्ही याच्यातून एकच दाखवलंय की आम्हाला खुर्ची महत्वाची नाही, दिलेलं वचन महत्वाचं आहे. आणि म्हणून ते वचन पाळण्याचं काम आम्ही केलेलं आहे. नोकर भरतीबद्दल देखील सांगितलं की महायुतीच्या काळात 1,20,000 रेकॉर्ड ब्रेक भरती झाली. आता पण 75,000 लोकांना भरती करायचं आहे. युवकांना देखील रोजगार, जे परदेशी गुंतवणूक आली 30 लाख कोटींची. आता दावोसला गेले होते ज्यावेळेस, त्यावेळेस 30 लाख कोटींचं परदेशी गुंतवणूक आली. आणि नुसती कागदावर राहत नाही. मी जेव्हा दोनदा गेलो दावोसला तेव्हा त्याचं कन्व्हर्जन 70 to 80% झालेलं आहे. आणि आताही देखील मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळेल. म्हणजे सर्व समावेशक सगळ्यांचा विचार केलेला आहे. शेतकऱ्यांचा केलाय, लाडक्या बहिणींचा केलाय, लाडक्या भावांचा केलाय, शेतमजुरांचा केलाय. शेतमजुरांना कधी आपण घेतलं नव्हतं जेव्हा गोपीनाथ मध्ये ते आपल्या अवघात योजनेमध्ये, त्यांचाही केलाय. आणि सर्व समावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. आणि त्याचबरोबर पर्यावरणाला देखील प्राधान्य दिलेलं आहे. आपण वृक्ष लागवड किती करतोय? जवळपास 300 कोटी झाडं लावण्याचा देखील मोठा आपण संकल्प केलेला आहे. आणि त्यामध्ये बांबूलाही प्राधान्य दिलेलं आहे आम्ही. बांबूला काय असते तुम्ही? अरे बांबू सगळीकडेच लागतो. बांबूला प्रधानमंत्री मोदयांनी काय म्हणाले? बांबू ये अभी बास नाही, बांबू ये घास आहे. आणि म्हणून बांबूची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कोणाला कुठे लावतो नंतर बघू आपण. पण बांबूच्या बाय प्रॉडक्ट जे आहे, बँगलोर सारखा, हसू नका, बँगलोर सारखा एअरपोर्ट बांबूच्या माध्यमातून झालाय. गोव्याचा बांबूच्या माध्यमातून झालाय. पार्लमेंट हाऊस. आणि त्यामुळे बांबू हा तुम्हाला सांगतो, गुवाहाटीला बांबू नाही लावलाय. आणि तुम्हाला सांगतो बांबू काय म्हणजे आमचा मगाशी आपला काय त्यांचं नाव बांबूला आशा पटेलला अध्यक्ष केलं त्याला आपण. आणि त्यांनी बांबूचे बाय प्रॉडक्ट काय असतात ते आपल्याला भेट पण दिले, पत्रकारांना पण दिले. त्याच्यामध्ये ज्याला मिळाली नसतील त्याला द्यायला सांगतो. पण बघा,
बाय प्रॉडक्ट बरोबर एक एक बांबू पीठ येते. आणि म्हणून त्याच्यामध्ये टॉवेल पासून टी शर्ट पासून काय काय वस्तू आहे त्याच्या बांबूच्या बाय प्रॉडक्ट. चष्मा पण आहे, घड्याळ आहे, घड्याळ ते सुद्धा पाशा पटेल घालतात. आणि त्यामुळे नाही त्याला सांगतो, त्यामुळे त्यालाही प्राधान्य दिलेलं आहे. आणि म्हणून पर्यावरणाला महत्व दिलेलं आहे या अर्थसंकल्पात. आणि आता आज घोषणा केली आहे बोजा काय, आता बोजा आम्ही सहन करणारे लोक आहोत म्हणून तर लाडकी बहीण योजना पण आता सुरू आहे ना, त्याच सगळं जे बोललोय ते करणार. आणि म्हणून आपल्याला मी सांगतो अतिशय मी आता आणखी जास्त काय बोलत नाही आपण. आणि हे सगळं करताना आपल्याला नियमात बसून सगळं केले. तो आपला भांडवली खर्चही वाढवला, पण राजकोषीय तूट मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की स्थूल राज्य उत्पन्नाच्या 3% कमी ठेवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. 2.60 आहे. आणि राज्याची महसुली तूट ही स्थूल राज्य उत्पन्नाच्या 1% कमी ठेवलेली आहे. आणि कर्ज 25% कमी ठेवलेलं आहे. 25% कर्ज काढण्याची मुभा आहे, पण 18.5% आहे. त्यामुळे एवढं सगळं करून, एवढी योजना करून, एवढ्या योजना लाडकी बहीण योजना सुरू ठेवून ती काय बंद कधी होणारच नाही. बिलकुल चिंता करू नका. कर्जमाफीचा निर्णय घेऊन देखील नियमामध्ये हे सगळं बसवलेलं आहे. आणि त्यामुळेच मी मगाशी सांगितलं की उत्तम आपल्या महाराष्ट्राची आर्थिक नाडी देवेंद्रजींना माहित आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांच्यातला जो काही अर्थतज्ञ या बजेटच्या माध्यमातून आपल्या समोर आलेला आहे. आणि म्हणून हे सगळी कसरत करून नियमाचं उल्लंघन न करता या सगळ्या बाबी त्यांनी बसवलेल्या आहेत. मी ओपी गुप्ता आणि त्यांचे सर्व सहकारी इकडे आहेत. ओपी सोनराय ना नाही, त्यांचे सगळ्यांची मेहनत आहे. लाडकी बहीण योजनेच्या वेळेस देखील त्यांनी फार हे केलं ना. आणि आता देखील या सर्व आपल्या फायनान्सच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. मनापासून मुख्यमंत्री महोदयांना शुभेच्छा. राज्यमंत्री पण मेहनत केली, तुम्हालाही धन्यवाद. आणि आजचा अर्थसंकल्प जो आहे हा सर्वसमावेशक आहे. सर्व घटकांना त्याच्यामध्ये न्याय मिळालेला आहे. पत्रकारांना पण आहे. आणि तुम्ही हे घ्या ना आपली गुप्त आहे गुप्त. नाही आता तुम्ही वाहन खरेदी करायला गेलात ना, इलेक्ट्रिक नाही बघा, इलेक्ट्रिक व्हेकल तुम्ही आता इलेक्ट्रिक व्हेकल विकत घ्यायला गेलात ना, तुम्हाला 30% सवलत. तुम्हाला आता टोल मध्ये सवलत दिली की नाही आम्ही टोल नाके. अरे मुंबई एंट्री पॉइंट यांचं झालं की बाबा, मुंबई एंट्री पॉइंट आम्ही काढले ना. आणि म्हणून तुम्हाला जे जे काय पाहिजे ते तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे निवेदन द्या. सगळ्यांना मी धन्यवाद देतो. आणि हा अर्थसंकल्प गोरगरीब सर्वसामान्य लोक, आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणतो ना, म्हणून सर्वसामान्याच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याचं जीवनमान उंचावलं पाहिजे. या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील चांगली घरं मिळाली पाहिजे याचा देखील समावेश केलेला आहे. आणि क्लस्टर असेल, जॉईंट व्हेंचर असेल, या सर्व आणि अनधिकृत बांधकामाला पूर्णपणे फुल स्टॉप. संरक्षण नाही हो, फुल स्टॉप. अनधिकृत बांधकाम बंद. आणि म्हणून जे झालेलं आहे, झोपडपट्ट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना चांगली घर. जा तुम्ही तिकडे जुन्या चिखलवाडीमध्ये, परवा मी चाला वाटून आलो, 120 फुटाच्या घरात राहत होते लोक. क्लस्टर निर्णय घेतल्यामुळे 585च्या घरात राहतात. आपलं पराक्ष आहे ना, त्यांनी बांधले एवढा क्वालिटी घर. आणि म्हणून सगळं एकदम सगळं कसं करणार. आणि म्हणून सगळ्यांना मनापासून धन्यवाद.
ताई आता बोलतोय. नमस्कार. राज्याचे मुख्यमंत्री तथा वित्तमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, राज्यमंत्री जयस्वाल साहेब, बावनकुळे साहेब आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बंधू भगिनींनो, सर्वांचं या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत आहे. सुरुवातीलाच यंदाचा हा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादांना समर्पित केल्याबद्दल मी पहिल्यांदा माननीय मुख्यमंत्र्यांना मी खूप खूप धन्यवाद देते. तसेच आदरणीय दादांचं उचित स्मारक उभारणं, त्यांच्या नावाने गतिमान नागरी सेवा पुरस्कार सुरू करण्याची जी घोषणा आपण केलेली आहे आणि माझ्या मते तीच खरी दादांना उचित श्रद्धांजली अर्पण केलेली आहे. आदरणीय मुख्यमंत्र्यांनी हा अर्थसंकल्प सर्व घटकांचा विचार करून अक्षय समर्पक विकसनशील महाराष्ट्रासाठी सादर केलेला आपण सगळ्यांनीच ऐकला आहेच. हा अर्थसंकल्प विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा, दृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि विजन डॉक्युमेंटरीचा प्रभावी अंमलबजावणी करणारा हा आहे. तसेच प्रादेशिक संतुलित विकासाला चालना देणारा, तसेच प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या 4 प्रमुख आधारस्तंभावरती राज्याचा विकास साधणारा आहे. आणि म्हणूनच मी आदरणीय मुख्यमंत्र्यांचं खूप खूप अभिनंदन करते. आदरणीय दादांनी मांडलेल्या प्रगतांनी विकासाभिमुख अर्थसंकल्पांशी सुसंगत अशी दिशा या अर्थसंकल्पातून दिसून येते. जवळजवळ दादा जायच्या आदल्या दिवशीपर्यंत 27 तारखेपर्यंत दादांची या अर्थसंकल्पाची तयारी सुरू होती आणि याच मुळे दादांच्या या विकास दृष्टीचा विचार करून महाराष्ट्राच्या प्रगतीचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून करण्यात आला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री साहेबांचं मी खूप त्यांचे आभार मानते. कृषी क्षेत्राला बळकटी, पायाभूत सुविधा मजबूत करणं, पर्यटन, उद्योग आणि सेवा क्षेत्रांचा विस्तार करून रोजगार निर्मितीला चालना देण्याच्या दृष्टीने विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ते आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी सुद्धा वाढीव 20% इतकी वाढ केल्यानं राज्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांना निर्माण होतील. आदरणीय दादांच्या संवेदनशील विचारानुसार दिव्यांगाकरिता सुद्धा जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1% निधी राखून ठेवण्याचा निर्णय यामध्ये घेण्यात आलेला आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान स्थळ असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील वडूतुळापूर येथील स्मारकाचंही काम यावर्षी पूर्ण करण्यात येणार आहे. आणि दादांचं या प्रोजेक्टकडे खास करून जास्त लक्ष होतं. त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं म्हटलं तरी चालेल. यंदाचं वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून साजरं होत आहे आणि महिलांच्या सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे. आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेच्या भरीव तरतुदीसह राज्यात एकल महिलांच्या सुद्धा कल्याणासाठी सुयोग्य धोरण म्हणजे लखपती दिदीच्या उपक्रम माध्यमातून महिलांना स्वावलंबी आणि सक्षम बनण्याच्या दिशेने ठोस पावलं उचलण्यात येत आहेत. कृषी क्षेत्रामध्ये एआयचा वापर करण्याबाबतचं विजन डोळ्यासमोर ठेवून आदरणीय दादांनी याबाबत पुढाकार घेतलेला आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे. त्याला चालना देण्यासाठी या अर्थसंकल्पामध्ये भरीव तरतूद करण्यात आलेली आहे. तसेच मुंबई महानगरच्या धर्तीवर पुण्यासह नाशिक, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे सुद्धा ग्रोथ हब निर्माण करण्यात येणार आहे. अमृतकालीन रस्ते विकास योजना तसेच मेट्रो प्रकल्प यांच्या माध्यमातून सुद्धा पायाभूत सुविधा अधिक मजबूत करण्यात येणार आहेत.
हा अर्थसंकल्प राज्यातील शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या विकासाला चालना देणारा असून महाराष्ट्राच्या प्रगतीला नवी दिशा आणि वेग देणारा ठरेल असा मला विश्वास आहे. विकसित महाराष्ट्राच्या ध्येय पूर्तीसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा टप्पा ठरणार आहे. धन्यवाद. कर्जमाफीच्या संदर्भात डेट ही 30 सप्टेंबर 2025 ही आपण कट ऑफ डेट केलेली आहे. 2 लाखापर्यंतचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. समितीने ही सगळी माहिती आता जमा करणं सुरू केलेलं आहे. बँकांकडनं आतापर्यंत जेवढी माहिती उपलब्ध झाली आहे, अजून बऱ्याच बँकांची माहिती येणं बाकी आहे, त्यात आतापर्यंत 28 ते 30 लाख शेतकऱ्यांची माहिती आलेली आहे. पूर्ण माहितीचं संकलन हे जवळपास 15-20-25 दिवसात होईल. हे कर्जाचे अकाउंट्स आहेत आणि साधारण अंदाज असा आहे की 20-1 लाख अकाउंट्स हे ज्यांनी नियमित भरलेलं आहे, ज्यांना आपल्याला 50,000 रुपये द्यावे लागणार आहे, असं त्याचा अंदाज आहे. त्यामुळे नाही, काही त्याला अल्पभूधारक वगैरे अजून तरी काही आपण असं कुठला त्याचा निर्णय केलेला नाही. साधारण आपण नेहमी करताना 2 हेक्टर पर्यंतचा करतो, त्यामुळे अल्पभूधारक नाही, बहुभूधारक त्याच्यात येतात. पण त्यातही अजून जास्तीत जास्त लोकांना ती कशी मिळेल असा आमचा प्रयत्न असणार आहे. रेस्ट्रिक्टिव्ह आम्ही जात नाही आहोत, जास्तीत जास्त कसा मिळेल. त्यामुळे पूर्ण माहिती आली की एक्झॅक्ट तुम्हाला नंबर आम्ही देऊ. आणि साधारणपणे आमचा प्रयत्न असा आहे की आपल्याकडे आता ऍग्री स्टॅक आहे. ऍग्री स्टॅक मध्ये आपण फार्मर आयडी तयार केलेला आहे. कारण जुन्या सगळ्या कर्जमाफीमध्ये आम्हाला वारंवार हा प्रश्न निर्माण होतो की बँका कुठले अकाउंट देतात हे अनेक वेळा व्हेरीफाय करायला आपल्याकडे काही फारसा सोर्स नसतो. म्हणून ऍग्री स्टॅक आणि आधार ऑथेंटिकेटेड त्या ऍग्री स्टॅकला जॉईंट असलेला अकाउंट, अशा पद्धतीनं त्याचं आर्किटेक्चर आम्ही तयार करणार आहोत. एकदा कदाचित त्याला 1-1.5 महिना वेळ लागू शकतो, एखाद महिना, पण एकदा हे आर्किटेक्चर जर आपण नीट केलं तर जे खरे शेतकरी आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतील. आणि पूर्वी जसं आपल्याला अनुभव आलेला आहे की कधीतरी 10-12 वर्ष, म्हणजे असंही आपण पूर्वी बघितलं आहे, 10-12 वर्षापूर्वी बंद झालेले अकाउंट देखील काही बँकांनी आपल्याला दिले आणि आपल्याकडनं त्यातनं पैसे घेतले आहेत. आपली कर्जमाफी बँकांकरता नाही आहे. कर्जमाफी बँकेच्या अकाउंटमध्ये पैसे जावे याकरता नाही, शेतकऱ्याला त्या ठिकाणी पुन्हा एलिजिबल होता व्हावं, त्याच्या नावाने कर्ज असू नये याकरता आहे. आणि म्हणून बऱ्यापैकी थोडं सायंटिफिक पद्धतीनं करण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. नाही, हा बोजा तेव्हाच लक्षात येईल जेव्हा आज आता बघा, जसं आपण एक साधारण अंदाज घेतला तर या ठिकाणी मागची जी कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये 20,000 कोटी रुपये लागले होते शेतकऱ्यांकरता. आणि मग त्याच्यानंतर जे 50,000 रुपये द्यायचं सांगितलं होतं ते तर काही त्यावेळेस सरकारने दिले नव्हते. मग शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर आम्ही दिलं होतं, त्यावेळेस आम्हाला जवळपास 15,000 कोटी रुपये त्याकरता लागले होते साधारणपणे. त्यामुळे साधारणपणे याच सगळ्या घरांमध्ये हा साधारण खर्च जाईल असा अंदाज आहे. पण अरे बाबांनो, आता प्रत्येकाला वेगळं सांगणार आहे का? आणि पुन्हा एकदा सांगतो, सगळी माहिती आता कशी मिळू शकेल? जर मी सांगतोय की माहिती संकलन चाललेलं आहे, आता तुम्हाला एक अंदाज यावा म्हणून मी माहिती दिलेली आहे. यापेक्षा जास्त होऊ शकतं, याच्यापेक्षा थोडं कमी होऊ शकतं. त्यामुळे तेवढी माहिती आता तुम्हाला माहिती असली पाहिजे, तुम्हाला ती लोकांपर्यंत पोहोचवता आली पाहिजे. पण मी एवढंच सांगतो की ही कर्जमाफी फार रिस्ट्रिक्टिव्ह कर्जमाफी नसेल.
आम्ही शक्यतोवर आमचा प्रयत्न असेल की जो आपला सामान्य कर्जदार शेतकरी आहे याला पुन्हा एलिजिबल करण्याकरता जे जे करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू. जी कर्जमाफी आहे याची प्रक्रिया मोस्टली शेतकऱ्यांना आपण जून महिन्यामध्ये नवीन कर्ज वाटप करतो. त्याच्यामुळे जर मे पर्यंत किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही कर्जमाफी आपण दिली तर ते शेतकरी नवीन कर्जासाठी पात्र ठरणार. याची काय माहिती? आम्ही त्याची कालमर्यादा कर्जमाफीच्या आधीच घोषित करून टाकली आहे. क्या ऑनगोइंग प्रोजेक्ट समर्पित था क्या, क्योंकि पुराने जो प्रोजेक्ट्स थे उनको जल्दी से जल्दी पूरा करना क्या सरकार की प्राथमिकता रही है? देखिए, आज महाराष्ट्र का 7,69,437 करोड़ का बजट हमने पेश किया है. इस बजट में कृषि क्षेत्र, उद्योग क्षेत्र, रोजगार निर्माण, इंफ्रास्ट्रक्चर, इन सभी चीजों के ऊपर बल दिया गया है. अनुसूचित जाति, अनुसूचित जमाती और महिलाओं के ऊपर विशेष कार्यक्रमों के माध्यम से हम लोगों ने उनको भी संबल देने का प्रयास किया है. समाज के जो अन्य पिछड़ा वर्ग है उसके लिए भी कई योजनाएं शुरू की गई है. विशेष रूप से हम लोगों ने चुनाव में जो आश्वासन दिया था उसके अनुरूप हमने पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर किसान कर्ज माफी योजना की घोषणा की है. 2 लाख तक का कर्जा किसानों का हम लोग माफ करने वाले हैं. इसके साथ साथ कई प्रकार की योजनाएं आज घोषित की गई है जिससे प्रधानमंत्री मोदी जी का विकसित भारत का जो सपना है उसके अनुरूप विकसित महाराष्ट्र हम तैयार करें. मुझे इस बात की भी खुशी है कि जो आर्थिक अनुशासन है उसका भी पालन हमने इस बजट में किया है. हमारे बजट का जो आप अगर उसके फिगर्स देखेंगे तो ये ध्यान में आएगा. जो फिस्कल डेफिसिट है एक % के अंदर हमने रखा है. डेट जीडीपी रेशियो ये 18.5% तक हम लोगों ने रखा है. तो कुल मिलाकर सारी योजनाएं हमने शुरू रखी है. लाडली बहन योजना हो, किसानों को मुफ्त में बिजली की योजना हो, ये सारी योजनाएं जारी रखते हुए नई योजनाओं की घोषणा करते हुए हम लोगों ने वित्तीय अनुशासन का पालन किया है. एक मैं ऐसा मान सकता हूं कि संतुलित इस प्रकार का बजट देने का हमने प्रयास किया है. आणि खर्च याचं सांगड घालण्यासाठी तुम्ही काय नेमकी आर्थिक उपाययोजना करता? मला असं वाटतं की मुळामध्ये आमचा प्रयत्न हा आहे की आपल्याला महसूल वाढ मोठ्या प्रमाणात करता आली पाहिजे. आणि जसं मी सांगितलं की महसूल वाढीचा कल हा महाराष्ट्रात देशापेक्षा जास्त मागच्या वर्षी आपण रजिस्टर केलाय. आणि आपल्याला कल्पना आहे की अर्थव्यवस्थेला गती जर द्यायची असेल आणि जीडीपी ग्रोथ करून टॅक्स कलेक्शन वाढवायचं असेल तर पायाभूत सुविधा क्षेत्रामध्ये गुंतवणूक वाढली पाहिजे. अभूतपूर्व वाढ, आजपर्यंतची महाराष्ट्राच्या इतिहासातली सगळ्यात मोठी वाढ, 21% वाढ ही आपण पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे ताण आहेच, पण तरी देखील तो सहन करत बजेट आम्ही बॅलन्स केलाय. गेल्या वर्षी 36,000 करोडचा आउटले होता, तर ह्या वर्षी किती आहे? तेवढाच आउटले आहे जेवढा मागच्या वर्षीचा आउटले आहे तो सगळा आउटले आम्ही ठेवलेला आहे. असं आहे की आपल्या काही योजनांचा आउटले हा नियोजन विभागाच्या अंतर्गत आपण ठेवतो. त्यामुळे
नियोजन विभागात काही आउटले असतो, काही त्या विभागात आउटले असतो. सामाजिक न्याय विभागाचा निधी कापला गेला होता, वळवला होता, असं त्याला तो परत देणार का? सामाजिक न्याय विभागाचा निधी कधीही वळवलेला नाही. पुन्हा एकदा समजून घेतलं पाहिजे. अनेक वेळा आम्ही सांगितलं तरी कोणीतरी प्रत्येक वेळी तीच बातमी लावतो. त्यामुळे पुन्हा स्पष्टपणे सांगतो, नियम असा आहे, वैयक्तिक लाभाच्या योजना त्या विभागाच्या अंतर्गतच दाखवाव्या लागतात. आदिवासी शेतकरी, आदिवासी महिला, शेड्यूल कास्ट शेतकरी, शेड्यूल कास्ट महिला यांच्या जितक्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या त्या हेडखाली दाखवाव्या लागतात. म्हणून मागच्या वर्षी माननीय अजितदादांनी बजेट मांडत असताना स्पष्टपणे सांगितलं होतं की लाडकी बहीण योजना ही वैयक्तिक लाभाची योजना आहे. त्यामुळे ज्या अनुसूचित जातीच्या किंवा जमातीच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांची तरतूद आम्ही त्या त्या विभागातच दाखवतो आणि त्याकरता त्या त्या विभागाची तरतूद किती वाढवली आहे हे देखील दादांनी मागच्या ह्याच्यात सांगितलं होतं. तरी दर 2 महिन्यांनी मला न्यूज पाहायला मिळते की समाज कल्याण मधले पैसे वळवले, आदिवासी कल्याण मधले कुठलेही पैसे वळवलेले नाही. महाराष्ट्रामध्ये निकषापेक्षा 1 पैसाही आम्ही कमी खर्च करत नाही. कधी जर अशी पद्धत आली तर शेवटी ते पैसे रिकूप करू. आमच्या काळामध्ये जाहीर झालेल्या कर्जमाफीचे 6,000 कोटी रुपये आपण द्यायचे आहेत. त्याच्याकडे मागच्या वेळी 500 कोटी गेले. कर्जमाफी ह्या कर्जमाफी होणार का? आणि दुसरा एक प्रश्न आहे की ऍग्रिकल्चर साठी नेमकी तरतूद यावर्षी किती केली? आपण जे सांगितलं त्या संदर्भात मागच्या वर्षी म्हणजे जे काही कोर्टाने एक निर्णय दिला होता आणि आमची जी कर्जमाफी होती पहिली त्यातले काही लोक राहून गेले अशा पद्धतीचा जो निर्णय होता त्याच्यावर आधारित आम्ही घोषणा केली की त्या सगळ्यांना आम्ही द्यायला तयार आहोत आणि आम्ही त्यांना अर्ज करायला सांगितला. लक्षात असं आलं की त्यातले 15 ते 20% लोक अर्ज करायला त्यांनी केला, ते अस्तित्वात आहेत. जे अस्तित्वात होते त्यांची कर्जमाफी आम्ही केली. कृषी क्षेत्राकरता मागच्या वेळेसपेक्षा आपण तरतूद जी आहे ती वाढवली. एक्झॅक्ट आकडा आता माझ्याकडे नाहीये पण वाढवली. नाही, आपण ट्रान्सपोर्टचा टॅक्स तो फारच नॉमिनल वाढवलाय. गाडी घेताना जो 2,000 रुपये तो 4,000 केला. त्याच्या पाठीमागे महसूल मिळाला पाहिजे, कारण त्याचं 160 कोटी फक्त मिळणार. महसूल मिळाला पाहिजे उद्दिष्ट नाहीये. लोकांना लक्षात आलं पाहिजे की आपण ईव्ही किंवा अल्टरनेट फ्युएलला त्या ठिकाणी कुठेतरी बढावा देतो. मुख्यमंत्री आहात. पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, दुसरे वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री म्हणून तिने अर्थसंकल्प सादर केला होता. आपण तिसरे मुख्यमंत्री आहात. त्या दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये राजकोषीय तूट होती. आपल्याही काळामध्ये राजकोषीय तूट आहे. पण ही तूट कोविड सारखी अतिशय महत्वाची घटना घडूनही जेवढी नव्हती त्याच्याविषयी जास्त आता होत चालली. आपल्याला असं वाटत नाही का की काही योजना अवास्तव आपण चालवतोय? असं आहे की जेव्हा आपण विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये असतो त्यावेळी राजकोषीय तुटीशिवाय अर्थसंकल्प तयार होत नाही. आणि आपण जर विचार केला तर जगातला सर्वात श्रीमंत जगात असा कुठलाच देश आपल्याला पाहायला मिळणार नाही की ज्यांची राजकोषीय तूट नाही. महत्वाचं काय आहे? राजकोषीय तूट किती. आणि देशामध्ये मोठ्या राज्यांमध्ये आता फक्त महाराष्ट्र राज्य उरलं आहे की जे अजूनही 3% आत आहे. बाकी सगळे 3% पार गेले आहेत. त्यामुळे योजना आम्ही करतो पण त्या योजनांसोबत आर्थिक शिस्त देखील आम्ही पाळतो. कुठेही कट लावलेला नाही, कुठेही कट लावला नाही. तुम्ही बघितलं असेल, मी तुम्हाला सांगतो, सगळ्या डिपार्टमेंटला मागच्या वर्षीपेक्षा जास्त तरतूद दिली.
तिथे तिची असलेली स्थिती आणि आपली स्थिती याची कधी तुलना केली? मी एवढ्यात मध्य प्रदेशला गेलेलो नाही. मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली तेव्हा लाडकी बहीण योजनेची चर्चा होऊ शकली नाही, त्यामुळे मला मध्य प्रदेशाची माहिती नाही. चला, last. आपलं कर्ज जे आहे ते 11 लाख कोटीच्या पुढे गेलेलं आहे. यावर्षी आपण 6 लाख कोटी किंवा पुढच्या वर्षी आपण 6 लाख कोटीचं कर्ज घेणार आहे, जे आतापर्यंत सर्वात जास्त आहे. आपण यावर्षी नवीन योजना किंवा नवीन स्कीम प्रोजेक्ट अनाऊन्स केले, हे लाडक्या बहीण आणि तत्सम योजनांचं ठरली आहे का? पहिल्यांदा तर मी आपल्याला सांगतो की ते जे मी पुन्हा सांगतो 11 लाख कोटीच्या वर जे दिसत आहे त्यातले 89,000 कोटी रुपये हे कर्ज केंद्र सरकारचे ते परत करणार आहे, आपण परत करणार नाही. आपण एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की राज्याच्या ऐपतीनुसार त्या वर्षामध्ये त्या राज्याला किती कर्ज घेण्याचा अधिकार आहे हे रिझर्व्ह बँक घोषित करतं. त्याच्यावर कोणालाही कर्ज मिळत नाही. एकही वर्षी रिझर्व्ह बँकेने आपल्याला जी लिमिट दिली आहे त्या लिमिट आपण पार केलेली नाही. उलट त्या लिमिट मधला काही भाग आपण कमी ठेवतो, म्हणजे तेवढं कर्ज घेत नाही, त्यापेक्षा कमीच कर्ज आपण घेतो. आता आपली अर्थव्यवस्था वाढते, आपली क्षमता वाढते. तुम्ही असा विचार करा की समजा 13-14 साली आपला जीएसडीपी हा 14 लाख कोटी होता. आता या 10 वर्षामध्ये तो 51 लाख कोटीवर गेलाय. त्याच्यामुळे आपली कर्ज घेण्याची आणि गुंतवणूक करण्याची ऐपत वाढते. जिथे आपण भांडवली खर्च 30,000 कोटी करायचो तो आता 1,15,000 कोटीवर नेलेला आहे. म्हणून मला असं वाटतं की जोपर्यंत कर्जाचा जीएसडीपीशी रेशिओ आपण वेल विदिन लिमिट मेंटेन करतोय तोपर्यंत कर्जाची फार चिंता करण्याची आवश्यकता नाही. मुंबई पुणे सोडून बाहेर असं आहे की पहिल्यांदा जीसीसी करता आपण फेवरेट डेस्टिनेशन हे पुणे झालेलं आहे. पुण्यासोबत पुणे ते मुंबई हा कॉरिडॉर आपण तयार करतो. नवी मुंबई हे डेस्टिनेशन असेल. मुंबईमध्ये देखील आपण जीसीसी करता एक सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट तयार करायचा विचार करतो. याच्या पलीकडे नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर या 3 ठिकाणी पण आपण ते नेऊ. पण सुरुवातीला पहिलं मॅग्नेट हे पुणे असेल. चला, धन्यवाद.